नमस्कार, मी माधुरी चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी, माझ्या नवीन सबस्क्रायबर मैत्रिणींसाठी आहे। YouTube विषयी मी थोडी माहिती सांगणार आहे, नक्कीच तुम्हाला कामात येईल अशी माहिती आहे। व्ह्यूज कमी होतात, सबस्क्रायबर कमी होतात, त्यासाठी तुम्हाला काय करायचंय ते मी तुम्हाला सांगणार आहे। व्ह्यूज का कमी होतात ते, सबस्क्रायबर कसे वाढवायचे, व्ह्यूज कशा वाढवायच्या, त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे। त्याविषयी मी तुम्हाला थोडं माहिती देणार आहे। त्यासाठी तुम्हाला YouStudio वापर करायचा आहे। YouStudio ॲप डाउनलोड करायचे। YouStudio मध्ये वरती तुम्हाला व्ह्यूज दिसतात, त्या 28 दिवसाच्या असतात। त्या जर कमी झाल्या तर नाराज व्हायचं नाही। काही 28 दिवसाचं असतं, त्याच्यामुळे कमी जास्त होत राहतात, तर खूप जण नाराज होऊन जातात की माझं कमी झाले, व्ह्यूज कमी झाल्या, वॉच टाइम कमी झाला। तसं मुळीच काही नसतं। ते 28 दिवसाचं टार्गेट असतं, त्याच्यामुळे ते टेन्शन घ्यायचं नाही। आपलं काम करत राहायचं। YouTubeवर आलेले आहे तर काम करायचं आपल्याला, आणि जेवढी मेहनत घेणार तेवढं आपल्याला फळ मिळणार आहे। YouTube खूप छान आहे, सगळेजण बघा किती पुढे जातात YouTubeवर। तर आपलं काम आपल्याला करत राहायचंय, खूप छान काम करायचं आपल्याला, आणि करत राहायचं सातत्याने। रोज तर एक तरी व्हिडिओ पडायला पाहिजे, असं काम आपण करायचंय। त्याच्यासाठी YouStudio मध्ये जाऊन बघायचं, व्ह्यूज आपल्याला कमी झाल्या तर 28 दिवसाचं टार्गेट असतं, म्हणून त्याचं टेन्शन घ्यायचं नाही। कमी जास्त झाल्या तरी तुमचं काम तुम्ही करत राहायचं। रोज एक तरी व्हिडिओ टाकायचा। शॉर्ट व्हिडिओ टाकले तर तुमचे सबस्क्रायबर वाढतील। तुम्ही जेवढे जास्त शॉर्ट व्हिडिओ टाकणार तुमचे सबस्क्रायबर वाढतील, आणि वॉच टाइम वाढण्यासाठी तुम्हाला मोठे व्हिडिओ टाकावे लागतील। माझं भजन सॉन्ग चॅनल आहे, त्याचे 7000 सबस्क्रायबर झालेले। त्या अनुभवामुळे मी तुमच्याशी आज बोलते। मला जो अनुभव आलाय, आम्ही जेव्हा चॅनल चालू केलं तेव्हा मुळीच अभ्यास केला नव्हता। आज मी 2.5 वर्षापासून YouTubeचा पूर्ण अभ्यास करते, म्हणून मी तुमच्याशी त्या विषयावर बोलते की माझ्या मैत्रिणींना थोडी मदत होईल, म्हणून मी तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवते। व्ह्यूज कमी झाल्या टेन्शन घ्यायचं नाही, आपलं काम करत राहायचं। सबस्क्रायबर कमी झाले टेन्शन घ्यायचं नाही, आपलं काम करत राहायचं। जसं आपण पुढे जाणार तसे आपले व्ह्यूज सबस्क्रायबर वाढत जातील। फक्त कामामध्ये आपल्या प्रगती करत जायचं, छान छान व्हिडिओ बनवायचे। आता समजा सण आला, त्या सणाप्रमाणे व्हिडिओ टाकायचे। आता आषाढी एकादशी येते, आषाढी एकादशीचे व्हिडिओ टाका, छान छान व्हिडिओ बनवा। बघा आपलं चॅनल परत ग्रो व्हायला सुरुवात होऊन जाते। त्याच्यामुळे जसे जसे सण येत गेले तसे आपले व्हिडिओ आणि आपली चांगले व्हिडिओ बनवायची कॅपॅसिटी वाढवत जायची। त्याच्यामुळे आपले व्हिडिओ छान जातील, ग्रो होईल आपलं चॅनल।